सपना आणि अंजली दोघी बहिणी अभ्यासात खूप हुशार होत्या. त्या दोघींनाही वर्गात खूप चांगले मार्क मिळायचे. मला तर मोठं होऊन IPS बनायचंय आणि मला तर डॉक्टर बनायचंय. त्या दोघींनाही अभ्यासाची खूप आवड होती, पण त्या दोघींना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या घरात फक्त त्यांची आईच होती. हो हो माझ्या पोरींनो, तुम्ही अगदी चांगला अभ्यास करा. एक दिवस तुमच्या दोघींचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. अगं राहू दे सुनीता, कशाला त्यांना उगाच खोटी स्वप्न दाखवतेस? आणि तसंही शिकून यांना करायचंय काय? मी तर म्हणतो यांना घरातली सगळी कामं शिकव, म्हणजे त्या सासरी गेल्यानंतर ते त्यांच्या कामी तरी येईल. हे ऐकल्यानंतर सुनीता म्हणाली, अहो आता जमाना बदललाय, आता शिक्षणाचा जमाना आहे. या दोघींना शाळेत तर जाऊ द्या. सुनीताने खूप वेळा सांगितल्यानंतर तिच्या नवऱ्याने त्या दोघींना शाळेत जायची परवानगी दिली. त्या दोघी बहिणी शाळेत चांगला अभ्यास करायच्या. मनीषा पहिली यायची. अशीच काही वर्ष गेली आणि दोघींनीही 12वीची परीक्षा पास केली. जशी त्यांची 18 वर्ष पूर्ण झाली, त्यांच्या वडिलांनी सांगितलं, आता यांचं लग्न करायला पाहिजे. यांच्यासाठी कुणी मुलगा शोधला पाहिजे. अहो पण बाबा, आम्हाला अजून पुढे शिकायचंय. हो बाबा. मग अचानक एक दिवस सुनीताचं BP वाढल्यामुळे तिच्या डोक्यातली नस ताणली जाते आणि तिचा मृत्यू होतो. असेच काही दिवस गेले. 2 महिन्यांनी मनोहरचा मोठा भाऊ त्याच्या घरी आला. अरे तू अजून तुझ्या पोरींना तसंच बसवलंयस. गावात सगळ्या पोरींचं लग्न 18 वर्षाचं झाले की होतात. आता बिना आईच्या पोरी आहेत. उगाच काही वर खाली झालं म्हणजे काय कोण जबाबदारी घेणार? लवकर चांगलं स्थळ बघून यांचं लग्न लावून दे. आपल्या मोठ्या भावाचं बोलणं ऐकल्यानंतर मनोहरने त्यांच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि मग एकाच परिवारात त्या दोघींनाही देण्याचं ठरलं. पण बाबा, असं तर आमचं स्वप्न अपूर्ण राहील. आम्ही लग्न करून काय करू शकणार आहोत? नाही अंजली, असा विचार करू नकोस. अशा कितीतरी मुली आहेत ज्या लग्नानंतरही शिकतात आणि आपलं करिअर करतात. आपण दोघी जणी लग्नानंतर शिकूयात आणि सरकारी नोकरी मिळवूयात. मग वडिलांच्या सांगण्यावरून त्या दोघींनीही लग्न केलं. पण अभ्यासासाठी त्यांच्या आईने त्यांना कधीच कुठलं काम सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्यांना त्या कामाची तेवढी माहिती नव्हती. त्यामुळे नेहमी त्या त्यांच्या सासूचे टोमणे ऐकायच्या. एक दिवस त्यांची सासू, हे बघा, जेवढं काही शिकायचं होतं ते लग्नाच्या आधी शिकला आहात. आता पुढे शिक्षण घेण्याची काही गरज नाही. या घरात हे काही चालणार नाही. हे सगळं सोडा आणि गुपचूप घराची जबाबदारी घ्या. पण त्या दोघींच्या मनात दुसरंच काहीतरी सुरू होतं. 2 दिवसानंतर त्यांची सासू तिची मैत्रीण सुलोचनाकडे जाते. अंजली, आई घरात नाहीयेत. चल आपण लवकर युनिव्हर्सिटीत जाऊया आणि फॉर्म भरून येऊयात. हो असंच करूया. त्या दोघी जणी लगेच युनिव्हर्सिटीत जातात आणि फॉर्म भरून येतात. येताना पुस्तकंही घेऊन येतात. ती पुस्तकं त्यांनी आपल्या बॅगेत लपवली. पण जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची सासूबाई समोरच उभी आहे. कुठे गेला होतात तुम्ही दोघी जणी? आई, ते आम्ही बाजारात गेलो होतो थोडं सामान आणायला. बघू बरं काय सामान आणलं ते. पण तेवढ्यात बाहेरून तिची शेजारीण सासूबाईंना कीर्तनासाठी हाक मारत होती. मग सासूबाई तिच्याबरोबर निघून जातात आणि या दोघी जणी बाल वाजतात. त्या दोघींचेही नवरे कामानिमित्त बाहेरच असायचे. त्यामुळे त्या दोघींनाही आपापल्या खोलीत बसून अभ्यास करण्याची चांगली संधी मिळते. आता त्या दोघी जणी दिवसरात्र मेहनत करत होत्या. दुसरीकडे मनोहरने आपल्या दोन्ही मुलींच्या लग्नासाठी खूप सारं कर्ज जमीनदाराकडून घेतलं होतं. त्याची परतफेड न केल्यामुळे जमीनदाराने त्याची जमीन ताब्यात घेतली आणि त्याला घरातूनही बाहेर काढलं. ह्या पोरींची लग्न लावून देण्यापायी मी आज रस्त्यावर आलो. इकडे या दोघी बहिणींनी आपलं स्वप्न पूर्ण करण्याची तयारी चालू केली. मग काही दिवसांनी त्या दोघी जणी एकत्र प्रेग्नेंट राहिल्या. मग एक दिवस जेव्हा त्यांचं ऍडमिशन कार्ड घरी आलं तेव्हा पोस्टमनने ते कार्ड सासूबाईंच्या हातात दिलं. अच्छा, तर या दोघींना अजून शिकायचंय. मी हे माझ्या मुलांना सांगते, म्हणजे यांचं डोकं ठिकाणावर येईल. संध्याकाळी सासूबाई ही गोष्ट आपल्या दोन्ही मुलांना सांगतात. खूप चरबी चढली आहे ना तुला शिकण्याची. एवढं शिकून तुला नोकरी करायची आहे का? हो, आम्हाला शिकून सरकारी नोकरी करायची आहे. अगं, काही वेड्या झालात का दोघी जणी? सरकारी नोकरी म्हणजे काय बाजारात जाऊन विकत घेण्याची गोष्ट नाहीये. गेलो बाजारात आणि विकत घेतली. एवढे मोठे शिकलेली लोक तशीच बसली आहेत अजून. आली मोठी सरकारी नोकरी करणारी. मग त्यांचे नवरे त्यांना खूप मारतात आणि त्या दोघींना घरातून बाहेर काढतात. त्या दोघी जणी आपलं ऍडमिशन कार्ड, पुस्तकं आणि काही सामान घेऊन त्या घरातून बाहेर पडतात. आता आपण काय करायचं अंजली? आता आपल्याकडे शिक्षणाशिवाय दुसरा काहीच मार्ग नाहीये. आता आपल्याला ते मिळवायलाच लागेल जे आपल्याला हवंय. मग रस्त्याच्याच कडेला त्यांनी आपल्या साड्यांपासून एक झोपडी बनवली आणि तिथे बसून अभ्यास करू लागल्या. दिवसा त्या भीक मागून आपला दिवस काढायच्या आणि रात्री
रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये अभ्यास करायच्या. असेच काही दिवस गेले. कित्येकदा त्यांनी पाणी पिऊन दिवस काढले. मग त्यांचं फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम झाली आणि त्या दोघी त्यांच्या कॉलेजमध्ये पहिले आल्या. कॉलेजच्या प्रिन्सिपलला त्या दोघींची ही सगळी कहाणी कळाली. आजपासून तुम्ही दोघी जणी कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच राहाल आणि खूप मन लावून अभ्यास करा. आता मलाही तुमची प्रगती बघायची आहे. खरंच सर, तुमचे खूप खूप आभार आहेत सर. मग तेव्हापासून त्या हॉस्टेलमध्येच राहू लागल्या. तिथेच त्या थोडंफार कामही करायच्या. त्यामुळे त्यांना 2 वेळचं जेवणही मिळायला लागलं. काही महिन्यांनी त्या दोघींनी आपल्या बाळांना जन्म दिला. अंजलीने मुलाला तर मनीषाने मुलीला जन्म दिला. आता त्या आपल्या मुलांचीही काळजी घ्यायच्या आणि अभ्यासही करायच्या. अशाच प्रकारे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आता वेळ होती त्यांच्या लहानपणीचं स्वप्न पूर्ण करण्याची. अंजलीने IPS आणि मनीषाने डॉक्टरेटची परीक्षा दिली. त्या दोघीजणी सिलेक्ट तर झाल्या, पण कॉलेज संपल्यामुळे त्यांना हॉस्टेल सोडावं लागलं आणि मग पुन्हा परत त्या फुटपाथवर आल्या. मग तिकडेच त्या लहान मुलांना शिकवूही लागल्या आणि स्वतःचा अभ्यासही करू लागल्या. त्या ट्युशनमधून मिळालेल्या पैशातूनच आपल्या मुलांची काळजी आणि आपला अभ्यास करायच्या. काही महिन्यांनी परीक्षा दिल्यानंतर त्यांना त्यांच्या यशाचा मार्ग मिळाला. दोघींनाही सरकारी नोकरी मिळाली. अंजली डॉक्टर बनली आणि मनीषा IPS. शेवटी आपलं स्वप्न पूर्ण झालं. हे पूर्ण करण्यासाठी आपण किती मेहनत घेतलीये. देवा, तुझे खूप खूप उपकार आहेत आमच्यावर. तिकडे त्यांच्या दोघींच्या नवऱ्यांच्या फॅक्टरीला आग लागली आणि त्यांचं काम ठप्प झालं. जे घर होतं ते त्यांच्या कर्जदारांनी ताब्यात घेतलं आणि ते रस्त्यावर आले. एक दिवस त्या दोघी बहिणींनी अन्नदान करायचा विचार केला. ही बातमी कळताच सगळी गरीब लोक त्या भंडाऱ्यात जेवायला येतात, जिथे त्यांचे वडील मनोहर आणि त्यांची सासूबाई, सासरे आणि नवरा देखील होता. त्या दोघींनी मिळवलेलं हे यश बघून ते आश्चर्यचकित होतात. आम्हाला माफ कर सुनबाई, आम्हाला आमच्या कर्माची शिक्षा मिळालीये. मलाही माफ करा तुम्ही दोघी जणी. मनीषा, मलाही माफ कर तू. मनीषा, मीही तुझी माफी मागतो. पण बाबा, तुमचे हे हाल कसे झाले? मग मनोहरने तिला सगळं काही सांगितलं. आपल्या माणसांचे असे हाल झालेले बघून त्या दोघी बहिणींना त्यांची दया आली. त्या माणसांचा स्वीकार केला. आता या दोघी जणी सरकारी सुना आपापली नोकरी अगदी आनंदात करत होत्या आणि त्यांची सासू त्यांच्या दोन्ही मुलांची काळजी घ्यायच्या. উমা আর রমা দুজনে কাকার মেয়ে হলেও তাদের মধ্যে ভালোবাসা ছিল নিজের বোনের মতো। আর বিয়ের পর 2 বোন 2 যা হয়ে যায়, কিন্তু তাদের সম্পর্কের কোনো অবনতি হয় না, যার কারণে তাদের শাশুড়ি শোভা খুব খুশি ছিলেন। তোমাদের দুজনের মধ্যে এমন ভালোবাসা দেখে সবাই খুব প্রশংসা করে। এখন তোমরা দুজনে 2 যা, কিন্তু তারপরেও কি সুন্দর করে সম্পর্কটা আগলিয়ে রেখেছ, এটা দেখে আমি খুব খুশি। থ্যাংক ইউ মা, আপনি আমাদেরকে আশীর্বাদ করুন আমাদের ভালোবাসা যেন এমনই থাকে। মা, আমার তো মনে হয় আমি আগের জন্মে কোনো ভালো কাজ করেছি, তাই তো আমি উমার মতো দিদি আর এখন বড় যা পেয়েছি। তা তোমরা দুজনে গরমের ছুটিতে বাপের বাড়ি কবে যাবে? মা, রাজু, শালু, রিয়া, কার্তিক ওরা সবাই টিউশন থেকে ফিরুক, তারপরে যাব। ঠিক আছে, খুব মজা করো তোমরা। হ্যাঁ। আর সন্ধ্যাবেলাতে উমা আর রমা বাচ্চাদের নিয়ে বাপের বাড়ি চলে যায়। আর একদিন বিকালে তারা যখন বাজারে গিয়েছিল, দিদা, আমি ম্যাঙ্গো শেক খাবো। দিদা, আমি চকলেট শেক খাবো। উমা, একটা কাজ কর, বাচ্চাদের এখান থেকে ম্যাঙ্গো শেক খাওয়া। ঠিক আছে মা, 4 জনের জন্য নিয়ে নিচ্ছি। 4 জন আবার কে? 2 জনই তো। রিয়া আর কার্তিকের জন্য নেওয়ার কোনো দরকার নেই, ওরা আসার আগে এদের তাড়াতাড়ি খাইয়ে দে। আমার কাছে অত টাকা নেই যে সবাইকে খাওয়াবো, আর তুইও ওদেরকে একটু কম গুরুত্ব দে। মা, রিয়া আর কার্তিক আমাদের নিজেদের বাড়ির ছেলে মেয়ে, আর কাকিমাও তো আমাদের নিজেদের লোক। তুমি এসব কি বলছো বলো তো? তখনই সেখানে রমা আর তার মা আসে। রাজু, চারু, এই নে তোদের দুজনের চকলেট আইসক্রিম। রিয়া আর কার্তিক এগুলো খাওয়ার জন্য জেদ করছিল, তাই ভাবলাম তোদের জন্য নিয়ে নি, খেয়ে নে সোনারা। হ্যাঁ কাকিমা, মা বলল এদের দুজনের জন্য নিতে। আর বলো না দিদি, অত দূরে ডাক্তারের চেম্বারে গেলাম, কিন্তু চেম্বারটা আজকে বন্ধ, তাই এত দেরি হলো। কিরে মা, বেডশিট কিনেছিস? হ্যাঁ কাকিমা, নিয়ে নিয়েছি। উমা আর রমার মায়ের মধ্যে এটাই পার্থক্য ছিল। তবে উমা বাড়িতে তার মাকে বলল, মা, আমার আর রমার বাপের বাড়ি একই, বাবা আর কাকা দুজনে একই কাজ করে, আমরা একই বাড়িতে থাকি, তাহলে এমন ভেদাভেদ কেন? এইসবের প্রভাব কিন্তু বাচ্চাদের উপর পড়বে। তখনই বাইরে বাচ্চাদের ঝগড়ার আওয়াজ আসে। কার্তিক, এই বলটা আমার দিদা আমায় দিয়েছে, তুমি তোমার দিদাকে বলো তোমায় এরম একটা বড় বল দিয়ে দিতে, আমার বলে হাত দেবে না। কার্তিক, রাজুকে ওর বল দিয়ে খেলতে দে। দেখ, আমাদের দিদা আমাদের জন্য কত সুন্দর গেম কিনে দিয়েছে,
চল আমরা এটা খেলি, ওদেরকে আমাদের গেম খেলতেই দেব না। হ্যাঁ চল খেলি। চল আমরাও দিদাকে গিয়ে বলি আমাদের এমন গেম কিনে দিতে। হ্যাঁ এবার আমরাও এরকম একটা গেম কিনবো। দিদা, ও দিদা, দেখলে তো তুমি মা, বাচ্চারাও সেই ভেদাভেদ করছে যেটা তুমি করেছো, নিজেরটা করে পাগল হয়ে যাচ্ছে। মা, আমি আর রমা দুজনেই দুজনকে খুব ভালোবাসি, আমরা চাই আমাদের বাচ্চারাও এমন করুক। উমার কথা হয়তো তার মা বুঝতে পেরেছিল, তাই উমা আর রমা বাচ্চাদেরকে নিয়ে বাড়ি ফেরার পর দেখলো বাচ্চাদের মধ্যে অনেক পরিবর্তন এসেছে। জানো ঠাম্মা, আমাদের 2 দাদু দিদা, কার্তিক আর রিয়ার দাদু দিদারাও আমাদের দাদু দিদা। হ্যাঁ, আর রাজু আর চারু দিদাও আমাদের দিদা। এই দেখো ঠাম্মা, ছোট দিদা এগুলো দিয়েছে আর বড় দিদা এই গিফটগুলো দিয়েছে। হ্যাঁ, আমাদেরকেও ছোট দিদা আর দিদা গিফট দিয়েছে। আরে বাহ, তোদের দিদারা তো তোদেরকে দারুণ গিফট দিয়েছে। এখন তোদের সবার 2টো করে দাদু দিদা, দারুণ ব্যাপার। ছোট ছোট বাচ্চাদের মুখে এমন মিষ্টি কথা শুনে উমা আর রমা দুজনেই আনন্দে কেঁদে ফেলে। আর 2 যা অর্থাৎ 2 বোন একে অপরকে জড়িয়ে ধরে। बेस्ट बडीज। हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.